या प्रकारामध्ये गुन्हा त्या क्षणीच दाखल होता ज्या क्षणी तिने ते ऍसिड प्रशान केलेलं आहे. आरोपीला गुन्हा दाखल अटक करण्यात आली नाही, त्यामुळे जोपर्यंत आरोपीला अटक होत नाही तोपर्यंत आम्ही प्रेत ताब्यात घेणार अशा प्रकारची भूमिका तिच्या परिवाराने घेतली होती. तशा प्रकारचे व्हिडिओज पण आलेले आहे समोर. तर नेमका आता आरोपीला अरेस्ट केलं गेलेलं आहे की नेमकी स्थिती काय आरोपीच्या ऍक्शन बाबतची? FIR दाखल झाल्यापासून आरोपीचा शोध कंटिन्यू सुरू आहे. ऍक्च्युली घटना घडल्याच्या नंतर आरोपीला FIR ची चाहूल लागलेली की त्याला काहीतरी गुन्हा दाखल होणार आहे. त्याच्यापूर्वीच तो FIR दाखल होण्यापूर्वीच तो फरार झालेला होता काही दिवसांपूर्वी. त्यामुळे त्याला नॅप करण्यामध्ये थोडंसं कठीणाई येत आहे. सगळ्या प्रकारचे आपण प्रयत्न केलेले आहेत. टेक्निकल एव्हिडन्सेस पडताळून झालेले आहेत. त्याच पद्धतीने त्याच्यावरती प्रोक्लेमेशनची जी कारवाई आहे ती सुद्धा करण्यात आलेली आहे. प्रोक्लेमेशनची एंड डेट 4 जून 2026 आहे. ते प्रोक्लेमेशनचे कालावधी संपल्यानंतर त्याचे जे काही ऍसेट्स आहेत, प्रॉपर्टी असेल ते सुद्धा जप्त करण्याची तरतूद त्याच्यामध्ये आहे. ती कारवाई आम्ही नक्कीच करणार आहोत. तत्पूर्वी टेक्निकल एव्हिडन्स आहे आणि वरिष्ठ स्तरावरती काही परवानगी घेऊन ऍडव्हान्स टेक्निकल इन्फॉर्मेशन जी गव्हर्नमेंट ऑफ इंडियाकडे आहे त्याच्यासाठी सुद्धा माहिती तिथून पण येण्याचा प्रस्ताव पाठवलेला आहे. ती माहिती आता 1-2 दिवसात मिळेलच. त्या अनुषंगाने आरोपीचा तपास सुरू आहे आणि लवकरच त्याला नॅप करण्यामध्ये आम्ही प्रयत्नशील आहोत.